जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, कोणत्या शापामुळे स्त्री अकाली विधवा होते, कोणत्या स्त्रीच्या भाग्यात पुत्र प्राप्ती नसते आणि मित्रांनो, अखेर कोणत्या शापामुळे कलियुगातील स्त्रिया खरे प्रेम करत नाहीत, चला जाणून घेऊया। मित्रांनो, एकदा माता लक्ष्मी भगवान विष्णूंसमोर बसल्या होत्या आणि काही चिंताजनक विचारांमध्ये मग्न झाल्या होत्या। तेव्हा भगवान विष्णूंनी विचारले, हे प्रिये, तुम्ही कोणत्या प्रश्नात इतक्या गुंतून गेल्या आहात? तेव्हा माता लक्ष्मी म्हणाल्या, प्रभू, मी पृथ्वीवर 3 प्रकारच्या स्त्रिया पाहिल्या आहेत। त्या तिघी एकमेकींच्या सख्या आहेत। त्यापैकी 2 स्त्रिया विधवा होऊन दुःखी जीवन जगत आहेत, तर एक स्त्री सौभाग्यवती असून आपल्या पतीसोबत आनंदाने जीवन व्यतीत करत आहे। प्रभू, ही गोष्ट मला समजली नाही, त्यामुळे माझ्या मनात 3 प्रश्न निर्माण झाले आहेत। आपण कृपा करून त्या 3 प्रश्नांची उत्तरे देऊन माझे समाधान करावे, अशी माझी इच्छा आहे। मित्रांनो, माता लक्ष्मींचे बोलणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले, हे लक्ष्मी, तुझे 3 प्रश्न मला सांग, मी त्यांची उत्तरे देऊन तुझे समाधान करण्याचा प्रयत्न करीन। तेव्हा माता लक्ष्मी म्हणाल्या, प्रभू, माझा पहिला प्रश्न असा आहे, अशी कोणती गोष्ट आहे जी पत्नी पतीने मागितली तरी त्याला देत नाही? माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणत्या स्त्रीला आयुष्यात कधीही सुख मिळत नाही? आणि माझा तिसरा प्रश्न आहे, कोणती स्त्री अकाली विधवा होते? मित्रांनो, माता लक्ष्मींचे हे प्रश्न ऐकून भगवान विष्णू म्हणाले, हे प्रिये, ज्या स्त्रियांची तू चर्चा करत आहेस त्यापैकी 2 स्त्रिया विधवा होऊन दुःखी जीवन जगत आहेत, तर एक स्त्री सौभाग्यवती होऊन आपल्या पतीसोबत आनंदाने जीवन व्यतीत करत आहे। प्रिये, तुला जाणून घ्यायचं आहे की असे का घडते, तर मी तुला एक छोटीशी कथा सांगतो। ही कथा अतिशय लक्षपूर्वक ऐक, कारण अर्धवट कथा ऐकणाऱ्यांना अर्धवट ज्ञानच मिळते आणि असे ज्ञान आयुष्यात कधीच उपयोगी पडत नाही। तुझ्या 3 प्रश्नांची उत्तरे या छोट्याशा कथेमध्ये दडलेली आहेत। जर तू ही कथा नीट ऐकली नाहीस तर येणाऱ्या कलियुगात आपल्या माता भगिनी आपल्या सौभाग्याचे रक्षण करू शकणार नाहीत। हे प्रिये, तुला तुझ्या 3 प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील आणि ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येकालाही समाधान प्राप्त होईल। मित्रांनो, तेव्हा माता लक्ष्मी म्हणाल्या, प्रभू, मी आपल्या बोलण्याशी सहमत आहे, आपण कथा सुरू करा। मी ही कथा पूर्ण मन लावून ऐकेन आणि जोपर्यंत तुम्ही कथा सांगत राहाल तोपर्यंत माझे मन इतर कुठेही भटकणार नाही। तर चला मित्रांनो, आता कथा सुरू करूया। पण त्याआधी हे माता लक्ष्मी, जे कोणतेही दर्शक हा व्हिडिओ लाईक करतील, चॅनेलला सबस्क्राईब करतील आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असे लिहितील, त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहो। त्यांच्या घरात धनाची कधीही कमतरता भासू नये, त्यांचे घर नेहमीच सुखसमृद्धीने भरलेले राहो। भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, सर्वप्रथम मी तुला त्या स्त्रीची कथा सांगतो जी सुहागिनी म्हणून आपले सुखी जीवन जगत होती। पहा, ज्या सुहागिनी स्त्रीबद्दल तू बोलत आहेस तिच्या पतीला राजदरबारात सर्वांसमोर फाशी देण्यात येणार होती, कारण त्याने एका व्यक्तीसोबत अशी पैस लावली होती की जर त्याची पत्नी चारित्र्यहीन निघाली तर त्या पैजेनुसार तो स्वतः फाशीवर चढण्यास तयार असेल। मात्र राजा, राणी आणि संपूर्ण गावातील लोकांना असेच वाटत होते की त्याची पत्नी एक पतिव्रता स्त्री आहे जी आपल्या पतीचा खूप आदर करते, त्यामुळे सर्वांनाच खात्री होती की तो ही पैस कधीही हरणार नाही। परंतु त्या पैजेनुसार त्याला 2 दिवसानंतर फाशी होणार होती। अशा वेळी जेव्हा राजाने त्याला विचारले, तुझी काही शेवटची इच्छा असेल तर आम्हाला सांग, ते पूर्ण करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू। तेव्हा तो व्यक्ती, ज्याचे नाव मोहन होते, म्हणाला, मला माझ्या पत्नीला शेवटच्या वेळी भेटायचं आहे। हे ऐकून राजाने मोहनला परवानगी दिली आणि म्हणाला, ठीक आहे, तू तुझ्या पत्नीला भेटू शकतोस। यानंतर मोहन आपल्या घरी गेला आणि पत्नीला म्हणाला, तू माझ्याशी खूप मोठा विश्वासघात केला आहेस। तुझ्यावरच्या विश्वासामुळे मी राजदरबारात भर सभेत एका व्यक्तीसोबत अशी पैस लावली होती की जर कोणी माझ्या पत्नीचे पतिव्रत्य नष्ट केले तर मला फाशी द्यावी। आता मला 2 दिवसात फाशी होणार आहे। माझ्याशी विश्वासघात करून तू योग्य केले नाहीस। मित्रांनो, ही गोष्ट काही दिवसांपूर्वीची आहे। एका नगरात मोहन नावाचा एक मनुष्य राहत होता।
त्याला आपल्या पत्नीवर पूर्ण विश्वास होता की ती एक पतिव्रता स्त्री आहे. तो तिच्या पतिव्रत्याची महिमा आपल्या मित्रांमध्ये नेहमी सांगत असे. नगरातील सर्व लोक त्या पतिव्रता स्त्रीकडे पाहून आश्चर्यचकित होत असत की त्यांच्या कुटुंबात इतके प्रेम आणि सुख कसे आहे आणि त्यांच्या घरातील दिवा नेहमी कसा प्रज्वलित राहतो. ही गोष्ट हळूहळू संपूर्ण नगरात पसरली आणि एके दिवशी ती राज दरबारापर्यंत पोहोचली. जेव्हा राजा आणि राणीने त्या कुटुंबाबद्दल ऐकले तेव्हा त्यांनाही खूप आश्चर्य वाटले. एका रात्री राजा आणि राणी आपल्या महालातून नगराकडे पाहत होते तेव्हा त्यांनी पाहिले की नगरातील सर्व घरातील दिवे विझले होते, पण मोहनच्या घरातील दिवा अजूनही तेवत होता. हे पाहून राणी महाराजांना म्हणाली, हे स्वामी, या दोघांमध्ये असे काय आहे की त्यांच्या घरातील दिवा अजूनही प्रज्वलित आहे. काही दिवसांनी राजाने आपल्या सैनिकांना पाठवून मोहनला राज दरबारात बोलावले आणि त्याला विचारले, तुमच्या घरातील दिवा नेहमी कसा काय तेवत राहतो? तू प्रत्येकाला सांगतोस की तुझी पत्नी पतिव्रता आहे, पण खरंच तुझी पत्नी पतिव्रता आहे का? तुला याची पूर्ण खात्री आहे का? राजाचे हे बोलणे ऐकून मोहन म्हणाला, महाराज, मला पूर्ण विश्वास आहे आणि पूर्ण विश्वासापेक्षाही अधिक खात्री आहे की माझी पत्नी पूर्णपणे पतिव्रता आहे. त्याच वेळी दरबारात उपस्थित असलेला एक मनुष्य म्हणाला, जर मी तुझ्या पत्नीचे पतिव्रत्य भंग केले तर तुला कोणती शिक्षा व्हायला हवी? मित्रांनो, त्या मनुष्याचा स्त्री जातीवर अजिबात विश्वास नव्हता, कारण त्याची स्वतःची पत्नी त्याला फसवत होती आणि इतर पुरुषांशी संबंध ठेवत होती. याच कारणामुळे त्रस्त होऊन तो मनुष्य राज दरबारात आपल्या पत्नीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेण्यासाठी आला होता. त्याचा स्त्री जातीवरील विश्वास पूर्णपणे उडाला होता आणि त्याला वाटत होते की कोणतीही स्त्री पतिव्रता नसते. म्हणूनच त्याने मोहनशी पैज लावली आणि म्हणाला, मी सिद्ध करू शकतो की तुझी पत्नी ही पतिव्रता नाही, ती फक्त तुला फसवत आहे. तेव्हा मोहन म्हणाला, जर तू माझ्या पत्नीचे पतिव्रत्य भंग केलेस तर महाराज, मला फाशीची शिक्षा द्या. पण जर हा मनुष्य माझ्या पत्नीचे पतिव्रत्य भंग करू शकला नाही तर याला कोणती शिक्षा मिळायला हवी? त्यावर राजा म्हणाला, या मनुष्यालाही फाशीची शिक्षा दिली जाईल. त्या मनुष्याने ही अट मान्य केली आणि मोहनला विचारले, अशी कोणती वस्तू मी आणावी ज्यामुळे तुला वाटेल की मी तुझ्या पत्नीचे पतिव्रत्य भंग करण्यात यशस्वी झालो आहे? मोहन त्याला म्हणाला, माझ्या विवाहाच्या वेळी मला एक तलवार मिळाली होती जी माझ्या पत्नीने अतिशय जपून ठेवली आहे. ती आमच्या सौभाग्याची निशाणी मानली जाते. जर तू ती तलवार आणून मला दाखवलीस तर मी मान्य करेन की तू माझ्या पत्नीचे पतिव्रत्य पूर्णपणे नष्ट केले आहेस. आठ ठरल्यानंतर तो मनुष्य नगराकडे निघाला आणि एका दूतीला जाऊन भेटला. मित्रांनो, ती दूती नेहमी लोकांमध्ये भांडणे लावण्याचे काम करायची आणि जे काम कोणी करू शकत नसे ते कामही ती करून दाखवू शकत होती. मग त्या मनुष्याने आपल्या स्वार्थासाठी त्या दूतीला बोलावले आणि म्हणाला, पहा, अमुक नावाचा एक मनुष्य आहे, त्याच्याशी माझी पैज लागली आहे. त्यानंतर त्याने पैजेची संपूर्ण हकीकत तिला सांगितली आणि म्हणाला, तू काहीही करून त्या स्त्रीशी माझा संपर्क करून दे. तुला जितके धन हवे असेल ते देण्यास मी तयार आहे. मी तुला हवे तितके धन देईन. अशा प्रकारे त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून ती दूती म्हणाली, अरे भाऊ, त्या स्त्रीबद्दल असे बोलू नकोस. ती स्त्री पूर्णपणे पतिव्रता आहे. तिच्या पतिव्रता धर्माची कीर्ती संपूर्ण गावात पसरलेली आहे. ती तुझ्याकडे पाहणारही नाही. शिवाय तिचा पती फार भयंकर स्वभावाचा आहे. त्याला जर हे कळले तर तो तुझी कातडी सोलून काढेल. हे ऐकून तो मनुष्य घाबरला आणि मनात विचार करू लागला, जर मी ही पैज हारलो तर महाराज मला फाशी देतील. त्या भीतीने त्याने दूतीला सांगितले, ठीक आहे, जर तू माझा तिच्याशी संबंध जोडून देऊ शकत नशील तर किमान एक काम कर. तिच्या घरी जाऊन तिच्या पतीची तलवार चोरून आण. तसेच तिच्या गुप्त अंगाजवळ एखादी खून असेल तर तीही पाहून मला सांग. त्या बदल्यात मी तुला तोंड मागेल तेवढं बक्षीस देईन. ही गोष्ट दूतीच्या लक्षात आली आणि ती म्हणाली, ठीक आहे, मी तुझे काम नक्की करून देईन. त्यानंतर ती दूती मोहनच्या घराकडे निघाली. मोहनच्या पत्नीला भेटून ती म्हणाली, मोहन कुठे आहे? तुम्ही त्यांची पत्नी आहात ना? तुमच्या दोघांबद्दल नगरात खूप काही ऐकायला मिळाले आहे आणि ते ऐकून मला खूप आनंद झाला.
खरं तर मी मोहनची बालमैत्रीण आहे. आम्ही लहानपणी बराच वेळ एकत्र घालवला आहे. आमच्यात खूप घट्ट मैत्री होती. पुढे ती म्हणाली, मी बऱ्याच दिवसांनी आज माझ्या गावात आले आहे, म्हणून विचार केला की एकदा मोहनला भेटून यावे. तिने त्या स्त्रीला विचारले, मोहन नेमका कुठे आहे? तो कुठेच दिसत नाही. तेव्हा त्या स्त्रीने उत्तर दिले, ते काही कामानिमित्त शहरात गेले आहेत. आणखीन 3-4 दिवसात परत येतील. मात्र मित्रांनो, ही गोष्ट दुतीला आधीपासूनच माहीत होती की मोहन काही कामासाठी शहरात गेला आहे. त्यानंतर त्या पतिव्रता स्त्रीने म्हटले, तुम्ही आत या ना. मी तुम्हाला यापूर्वी कधी पाहिले नव्हते, म्हणून ओळखू शकले नाही. अशा प्रकारे त्या पतिव्रता स्त्रीने दुतीचा मोठ्या आदराने सत्कार केला. पण तिला कुठे माहीत होते की ही स्त्री तिची फसवणूक करण्यासाठी आली आहे. दोघी बराच वेळ एकत्र बसून गप्पा मारत होत्या. काही वेळाने दुतीने पाणी मागितले. ती स्त्री पाणी घेऊन आली तेव्हा दुतीने चालाखीने पाण्याचा ग्लास तिच्या कपड्यांवर सांडला. त्यामुळे त्या स्त्रीला कपडे बदलावे लागले. जेव्हा ती स्त्री कपडे बदलत होती तेव्हा दुतीने चोरट्या नजरेने तिच्या अंगावरील खून पाहून घेतली. त्याच वेळी तिने घरातील तलवारही उचलली आणि तेथून निघून गेली. पुढे जाऊन दुतीने ती तलवार त्या व्यक्तीकडे दिली आणि त्या पतिव्रता स्त्रीच्या जांघेवर असलेल्या तिळाच्या खुनेबद्दलही त्याला सांगितले. त्यानंतर तो मनुष्य ती तलवार घेऊन थेट राजाच्या दरबारात गेला आणि म्हणाला, महाराज, मी मोहनच्या पत्नीबरोबर 2 दिवस घालवले आहेत आणि ही तलवार तिच्याच हातून मिळवून आणली आहे. यानंतर राजाने दरबार भरवला, मोहनला बोलावून घेतले आणि त्या व्यक्तीला सभेमध्ये तलवार दाखवण्याची आज्ञा दिली. राजाची आज्ञा मिळताच त्या व्यक्तीने मोहनला तलवार दाखवली आणि त्याच्या पत्नीच्या जांघेवर असलेल्या तिळाच्या खुणेबद्दलही सांगितले. मित्रांनो, त्या व्यक्तीच्या तोंडून या सर्व गोष्टी ऐकून मोहनला खात्री पटली की आज माझ्या पत्नीचे पतिव्रता धर्म खरोखरच भंग झाला आहे. हे सर्व पाहून राजाने फाशीचा दिवस 2 दिवसांनी पुढे ढकलला आणि सांगितले की मोहनला 2 दिवसानंतर फाशी दिली जाईल. अशा प्रकारे मोहनला त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली. तेव्हा तो आपल्या पत्नीकडे जाऊन भेटला. त्या पतिव्रता स्त्रीने आपल्या पतीला सर्व हकीकत सांगितली, पण त्याचा तिच्यावर विश्वास बसला नाही आणि तो पुन्हा राजाच्या दरबारात जाऊन पोहोचला. मोहन दरबारात पोहोचताच त्याला पुन्हा कैदेत टाकण्यात आले. इकडे मोहनच्या पतिव्रता पत्नीने परमेश्वराचे स्मरण केले आणि आपला वेश बदलून ती राज दरबारात गेली. तिने राजाकडे नृत्य सादर करण्याची परवानगी मागितली. ती स्त्री अत्यंत सुंदर होती आणि राजा देखील नृत्य पाहण्याचा मोठा शौकीन होता. त्यामुळे राजाने मंत्र्यांना आदेश दिला की या सुंदर स्त्रीच्या नृत्याची संपूर्ण व्यवस्था करण्यात यावी. मग सर्व मंत्री, महामंत्री, राजा आणि दरबारातील मान्यवर उपस्थित झाले. मोहनच्या धर्मपत्नीने जेव्हा नृत्य सुरू केले तेव्हा तिचे नृत्य पाहून राजा अत्यंत प्रसन्न झाला. मग राजा म्हणाला, तू माझ्याकडे काय मागू इच्छितेस? तू जे काही मागशील ते मी तुला देईन. तेव्हा त्या पतिव्रता स्त्रीने सांगितले, महाराज, आपल्या दरबारात माझा एक चोर आहे. त्याने माझे पैसे घेतले आहेत पण आजपर्यंत परत दिले नाहीत. त्याला फाशीची शिक्षा द्या. राजा म्हणाला, ठीक आहे, सांग, तुझा चोर माझ्या दरबारात कोण आहे? त्याचे नाव काय आहे? मी त्याला नक्कीच फाशीची शिक्षा देईन. तेव्हा त्या पतिव्रता स्त्रीने एका व्यक्तीकडे बोट दाखवत म्हटले, महाराज, हाच तो व्यक्ती आहे ज्याने माझी चोरी केली आहे. याला आपण नक्कीच फाशीची शिक्षा द्या. हे ऐकताच तो माणूस घाबरून म्हणाला, महाराज, मी शपथ घेऊन सांगतो की मी हिचे कधीही काही चोरलेले नाही. मी हिला आजपर्यंत कधी पाहिले सुद्धा नाही. मग मी चोरी कशी करू शकतो? मी तिचा चेहराही कधी पाहिलेला नाही. जसेच त्या व्यक्तीने सांगितले की मी या स्त्रीला ओळखतही नाही, तसे ती सुंदर स्त्री म्हणाली, महाराज, जर हा माणूस मला ओळखतच नाही तर याला विचारा की ही तलवार याच्याकडे कुठून आली. मी त्या व्यक्तीची पत्नी आहे जो सध्या आपल्या कारागृहात खोट्या आरोपांमुळे कैदेत आहे आणि ज्याला आपण निरपराध असूनही फाशी देणार आहात. आता मी आपल्याला संपूर्ण सत्यकथा सांगते. आपल्या समोर उभा असलेल्या या व्यक्तीने माझ्या मांडीजवळील तीळ कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्याकडे एक दूतिका पाठवली होती आणि हिनेच ही तलवार चोरून याच्याकडे आणून दिली होती. ही दूतिका जेव्हा माझ्या घरी आली होती तेव्हा तिने मला सांगितले होते की ती माझ्या पतीची बालपणीची मैत्रीण आहे
आणि माझ्या विवाहानंतर प्रथमच मला भेटण्यासाठी आली आहे, त्यामुळे मी तिला ओळखू शकले नाही. महाराज, ज्या प्रकारे मी त्या स्त्रीचा मोठ्या आदराने सत्कार केला आणि तिच्या राहण्याची व्यवस्था माझ्या घरी केली होती, मला याची अजिबात अपेक्षा नव्हती की ही दुतिका माझ्यासोबत असं वागेल. अशा प्रकारे त्या मोहनच्या पतिव्रता पत्नीचे बोलणे ऐकून राजाने दुतिकेला बोलावले. त्यानंतर दुतिकेने राजाला संपूर्ण सत्य सांगितले. त्यामुळे राजाने मोहनची सुटका केली आणि त्या दोषी व्यक्तीला फाशीची शिक्षा दिली. मित्रांनो, अशा प्रकारे त्या पतिव्रता स्त्रीने शेवटी राजाला सांगितले, महाराज, मी माझ्या पतीवर खूप प्रेम करते. मी एक चारित्र्यवान स्त्री आहे. मी कधीही माझ्या पतीचे नाव माझ्या तोंडाने घेत नाही. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, माझी कथा इथे पूर्ण होते. आता तुझ्या तिन्ही प्रश्नांचे उत्तरे ऐक. तुझा पहिला प्रश्न होता की अशी कोणती गोष्ट आहे जी पत्नी आपल्या पतीला मागूनही देत नाही. तर समजून घे, ती गोष्ट म्हणजे शिवी. एक चारित्र्यवान स्त्री कधीही आपल्या पतीला शिवी देत नाही. पण जी स्त्री आपल्या पतीला शिवी देते ती कधीच चारित्र्यवान नसते आणि अशी स्त्री आयुष्यभर दुःख भोगते. तिच्या जीवनात कधीही सुख येत नाही आणि ती अकाली विधवा होते. आता तुझा दुसरा प्रश्न होता की कोणत्या स्त्रीला जीवनात कधीही सुख मिळत नाही. तर समजून घे, जी स्त्री आपल्या पतीच्या परवानगीशिवाय तीर्थक्षेत्र किंवा उत्सवाला जाते तिच्या जीवनात कधीही सुख येत नाही. अशा स्त्रिया आयुष्यभर दुःखी राहतात आणि त्यांना पतीचे प्रेम कधीच मिळत नाही. भगवान विष्णू म्हणाले, हे लक्ष्मी, तुझा तिसरा प्रश्न होता की अशी कोणती स्त्री आहे जी अकाली विधवा होते. तर जी स्त्री आपल्या पतीचे नाव घेते ती अकाली विधवा होते, कारण पतीचे नाव घेतल्याने पतीचे आयुष्य कमी होते आणि त्यांचा मृत्यू लवकर होतो. अशा स्त्रिया अकाली विधवा होऊन दुःखमय जीवन जगतात. हेच त्या रहस्याचे कारण आहे की ज्या 3 संख्यांबद्दल तू बोलत होतीस त्यापैकी 2 विधवा होत्या आणि एक मोहनची पत्नी होती, जी एक पतिव्रता स्त्री होती. ही पतिव्रता स्त्री कधीही आपल्या पतीचे नाव तोंडाने घेत नव्हती. परंतु त्या 2 स्त्रिया ज्या विधवा होऊन दुःखी जीवन जगत होत्या त्या नेहमी आपल्या पतीचे नाव घेऊन त्यांना हाक मारत असत. त्यामुळे त्यांच्या पतींचे आयुष्य कमी झाले आणि त्या अकाली विधवा झाल्या. आज त्या दुःखमय जीवन जगत आहेत. म्हणून स्त्रियांनी कधीही आपल्या पतीचे नाव तोंडाने घेऊ नये. मित्रांनो, अशा प्रकारे ही कथा ऐकल्यानंतर माता लक्ष्मी आपल्या तिन्ही प्रश्नांच्या उत्तरांनी पूर्णपणे समाधानी होऊन म्हणाल्या, प्रभू, खरोखरच जी स्त्री चारित्र्यवान असते ती कधीही दुःखी जीवन जगत नाही, कारण अशा घरात लक्ष्मीचे सदैव वास्तव्य असते आणि ते घर नेहमी धनधान्याने परिपूर्ण असते. अशा स्त्रिया आपल्या घराला स्वर्ग बनवतात. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि श्रद्धेने कमेंटमध्ये नक्की लिहा. जय श्रीराम, जय हनुमान, जय जय रघुवीर समर्थ. तसेच देवाधिदेव हर हर महादेव यांची कृपा सदैव तुमच्यावर राहो. जय जय रघुवीर समर्थ.